प्रवेश 2026-27 तर चौथ्या यादीमधील पालकांना प्रवेश घेण्याची मुदत ही अंतिम मुदत ही 3/7/2026 होती आणि आज हा शेवटचा दिवस आहे. तर इथे आपण RTच्या डॅशबोर्डवर बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गांनो. तर इथे ज्या काही जागा आहेत त्या जागा या झपाट्याने कमी न होता हळूहळू कमी झालेल्या आपणास दिसून येतात. तर इथे बघायचं आहे पहिल्या यादीमध्ये 79,537, दुसऱ्या यादीमध्ये 12,904, तिसऱ्या यादीमध्ये 3,297 आणि चौथ्या यादीमध्ये 797. म्हणजे एकूण आजपर्यंत RTने 96,535 जागा डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत आणि आज अखेर RTकडे एकूण 9,276 जागा या शिल्लक आहेत. याचा अर्थ असा आहे की ज्या प्रमाणामध्ये ॲडमिशन व्हायला पाहिजे होते चौथ्या यादीमध्ये त्या प्रमाणात ॲडमिशन हे झालेले आपणास दिसत नाही. याचा अर्थ आपण असंही समजू शकता की चौथ्या यादीतील पालकांना आता मुदतवाढ मिळणार आहे. कारण RTकडे आज अखेर 9,276 ह्या जागा शिल्लक आहेत. त्यामध्ये आज ज्या ज्या पालकांनी डॉक्युमेंट सबमिट केले आहेत यांचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर या 9,276 जागा ह्या कमी होतील. तरीसुद्धा हा आकडा फारच कमी असल्याने RT परत एकदा मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. मात्र बरेचसे पालक विचारत आहेत की शाळा वगैरे सुरू झाल्या तर पालक वर्गांनो शाळा वगैरे सुरू झाल्या तरी जे पालक वेटिंगमध्ये आहेत त्यांनी आपापल्या नंबरनुसार आता आपापला पर्यायाचा विचार करावायचा आहे. तर जे काही चौथ्या यादीतील पालकांना आता ॲडमिशन घेण्याची प्रोसेस आहे ही आज संपलेली आहे आणि आता मुदतवाढ ही आपणास मिळणार का, तर आपणास चौथ्या यादीतील पालकांना मुदतवाढ ही मिळणार आहे. सर्वप्रथम आता उद्यापासून किंवा ज्या ज्या पालकांनी व्हेरिफिकेशन करता अर्ज दिले आहेत त्यांनी अर्जाची स्थिती बघून आपला अर्ज हा चेक करायचा आहे आणि आपणास अर्जाचे स्टेटस काय आहे ते वगैरे करून जाईल. तर पालकांनी विद्यार्थी मित्रांनो आपणास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळाले असेल की आता RT ही आपणास मुदतवाढ देणार असून ही मुदतवाढ किती दिवसाची मिळते आता याकडे पाचव्या यादीतील पालकांचे आणि चौथ्या यादीतील पालकांचे पण लक्ष लागलेले आहे. मात्र बातमी आता अशी आहे की चौथ्या यादीतील पालकांना मुदतवाढ ही मिळणार आहे. तर ही मुदतवाढ कधी मिळणार, कारण आज शेवटचा दिवस असल्यामुळे इथून एक 3 ते 4 दिवस RT ज्या काही जागा आहेत आणि जे काही व्हेरिफिकेशनसाठी अर्ज आलेले आहेत आज अखेर त्यावर विचार करेल आणि मगच ती तारीख निश्चित होईल. तर पालकवर्गांनो आज या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितले की चौथ्या यादीतील पालकांना मुदतवाढ मिळणार का, तर मुदतवाढ ही मिळणार आहे. पालकवर्गांनो व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. धन्यवाद. थँक्यू.